भीड़ में आरक्षण को लेकर बंजारा समाज का आक्रोश अब उबाल पर है। आज समाज की ओर से भव्य मोर्चा निकाला गया, जिसमें हैदराबाद जीआर को बंजारा समाज पर लागू करने की मांग रखी गई। समाज की युवतियों ने साफ चेतावनी दी कि अगर 17 सितंबर तक मुख्यमंत्री ने जीआर लागू नहीं किया तो मराठवाड़ा मुक्ति संक्रांत दिन को काला दिन के रूप में मनाया जाएगा। बंजारा समाज ने स्पष्ट कर दिया है कि अब सिर्फ वादे नहीं, ठोस फैसले चाहिए। सरकार के लिए यह अल्टिमेटम गंभीर संकेत है। आज आम्ही बीड येथे मोर्चा काढलेला आहे। आमची मागणी फक्त एकच आहे की आम्ही बंजारा समाजांना एसटीचं आरक्षण द्यावा। ही आमच्या हक्काची लढाई आहे आणि आम्ही हक्काने लढतो। जोपर्यंत आम्हाला एसटी आरक्षणाचा शिक्का मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। म्हणून माझं सरकारला सांगणे की आम्हाला एसटी आरक्षण मधून द्या। सरकारला काय माझा सरकारला इशारा आहे की जर 17 सप्टेंबर पर्यंत आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं नाही तर आम्ही 17 सप्टेंबर हा साजरा करू देणार नाही। आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात निषेध दाखवू, आम्ही काळा झेंडा दाखवू आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा काळा दिन म्हणून घोषित करू। आज जे मोर्चा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो आहे, सर्वजण जमलो आहे, याचं मुख्य कारण म्हणजे की बंजारा समाजावर अनेक वर्षापासून अत्याचार होत आहे। याचं मला इथं दुर्दैवाने सांगावंसं वाटते की अनेक राज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो। आज मुख्य विषय म्हणजे जेव्हा आज बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी आज एकत्र येत आहे तर आम्हाला काही लोक आज या ठिकाणी विरोध करत आहे। तर मी त्या तमाम लोकांना सांगू इच्छिते की आम्ही कुठलीही गैर मागणी करत नाही आहे, आम्ही घटनात्मक मागणी करत आहे। कलम 342 नुसार राष्ट्रपतींनी ठरवलेला ऑर्डर आणि भारत शिफारशीचा लोकरू समिती 1965 नुसार आमची जी मागणी आहे, ज्या निकष आदिवासीमध्ये येतात ते संपूर्ण बंजारा समाज तो निकष पूर्ण करते। तर माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आमची मागणी पूर्ण करा आणि आम्हाला न्याय द्या। सर, सरकारला आमचा असं इशारा आहे, जशी तुम्ही आता माझ्या बहिणीची तळमळ पाहिली, ही माझ्या बहिणीचीच नाही तर बंजारा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची तळमळ आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे सरकारला, ते म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एसटी आरक्षण द्यावा। त्यासोबतच CP बेरारनुसार सुद्धा आपला काही कितीतरी उल्लेख आहे जिथे आम्हाला एसटी आरक्षण मिळतो। तर सरकारला माझा इशारा हाच आहे की आम्हाला लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर हा मोर्चा काढण्यात येईल। आणि जो 17 सप्टेंबर जो हा दिवस येत आहे, जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही त्या 17 सप्टेंबरला निषेध करूया, हा माझा सरकारला इशारा आहे। कशामुळे काढलाय सर, तुम्हाला माहिती आहे चांगलं की आम्ही इथे एसटी आरक्षणातून आरक्षण घेण्यासाठी येते। ऑलरेडी आम्ही तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये रिझर्वेशन मध्ये आहे। गेल्या वर्षी मी स्वतः पोलीस भरती दिलेली आहे मुंबईला। माझ्यापेक्षा एसटी कॅटेगरीवाली मुलगी माझ्यापेक्षा 10 मार्कानं कमी, ती आज मुंबई पोलीस आहे, मी बीडमध्ये आहे। मग हा अन्याय कशाला? 10 मार्क, 1 सेकंदानं आमचं 1 मार्क कमी होतंय। 5 वर्ष ऊस तोडलाय मी, 5 वर्ष माझ्या आई वडिलांचं वय जर सांगायचं ठरलं 70 वर्षाचे माझे वडील आहेत। आज कर्नाटकाला ऊस तोडायला जाते, कारखाना सांगते सदाशिव कारखान्याला माझे वडील ऊस तोडते। कशामुळं? का माझा भाऊ इथं 6 वर्षानं पोलीस भरती करतोय, तो आज पोलीस नाहीये। त्याच्यामुळं तू आज 6 वर्ष झालं तो पोलीस भरती करताय। गेल्या वर्षी 1 मार्कानं वेटिंगला आहे, एक मार्काने वेटिंगला आहे। सरकारमध्ये असू दिसतात, भावनिक होतेस, काय सांगणार? सांग ना काय आहे म्हणजे एक मार्कानं जर आम्हाला कमी पडलं ना तर 1000 मुलांच्या माग आम्ही पडतो। कारण हेच आहे, आता 15,500 पोलीस भरती येते मुलांसाठी, त्याच आम्हाला पाहिजे। गेल्या वर्षी 10 मार्कांनी माझ्या एसटी कॅटेगरी मधली मुलगी 10 मार्कांनी माझ्यापेक्षा कमी आहे, ती आज मुंबई पोलीस आहे। मी 10 मार्क प्लस असून मी इथे तुमच्या समोर। सरकारनं हेच मागणी आहे की आम्हाला एसटी आरक्षणातून पाहिजे। आम्ही काही कोणाची भीक नाही मागत, आम्ही आमचा हक्क मागतोय।